बघा मित्रांनो, आता काय हा कुंडमाळा तिकडून तो दाखवला, तिकडून लय सुका आहे, पण इकडनं बघा किती पातळ पाड. इकडं लय वल्ला आहे, वल्लच वल्ल आहे. शांत वातावरण, मस्त पोपटाचे आवाज आहे, कावळे वराडतात ते. एवढं छान वातावरण. फक्त कुणी आपल्याला गोळी मारली नाही, आपण मरून नाही गेलो नाही बस. त्याला आवाज पोपटाला नाव देते, कावळे रिप्लाय द्यायला लागले. ते असं झालं आमचा विषय. पर जाऊन द्या. ही आमची नदी कुंडावरची नाही का, मस्तपैकी काही विषय येत नाही. इथं कधी आले पुण्यामध्ये इथं कुंडावर या, पण थोडंसं सतर्क राहा, काही एडेचाळे करू नका, काही विषय येत नाही. वातावरण मस्त आहे, म्हणजे तुम्हाला फ्लेक्झिबल वातावरण आहे. बरोबर आहे का नाही म्हणताय? चल ना, स्टॉप कायला, आपण दाखवू त्यांना की दिस इज माय, इंग्लिशमध्ये नदीला काय म्हणतात रे भाई? रिव्हर. हां, दिस इज माय रिव्हर. या, सो यू कॅन शो, सॉरी, आय विल शो यू माय रिव्हर, सो यू कॅन सी दिस इज माय रिव्हर. ओके, बुडबुड बुडबुड बुड सगळं बघा की काय असेल ते. आमच्या पुण्याला तर आधीच तुम्ही बदनाम केले, पण आमच्याकडे पण निसर्गरम्य वातावरण आहे, थोडेफार ठिकाणी आहेत. ठीक आहे, बघा कोकिळेचा आवाज ऐकला बघा. वाव, हे आतलं वातावरण मस्त छानपैकी. यायचं निवांत बसायचं. कुठं फार्म हाऊसला जाताना कुठं काय पैसे घालवता, इकडे यायचं 10-20 रुपयामध्ये मस्तपैकी थांबायचं, गार पाणी. बुलट आली म्हणा. चला आता बुलट आली, आपण काय करू आता, जाऊयात. गाडीचा नंबर घेऊ. हे बघा, ते अजून आहे ना, आम्हाला अजून रिव्हीलच करायचं नाही. ह्या बघा, ही त्याच्या आईची गाण आणली मी. त्याच्या खाली ती माशी होती, त्याच्यामुळे मी काय हात लावला का आणि लगेच काढला. ती गांधीन माशी. जाऊ द्या, चला. पुढे हे बघा, खजूरचं झाड, पण पाण्याच्या कडेला आले. त्यात खजूर एकदम कॅल्शियमवाले असणार आहे. घ्यायचे तर ह्या 2 वर्षांनी, नाही तर नका घेऊ. आणि काय भिंत बांधली ते का काय माहिती काय केले. ते आमच्याकडं सगळं जुनं आहे. मावळ्यांचे मावळे आहेत आम्ही.